माझं पाठ नाही, अजिबात नाही. माझं पप्पा या लहान इतकं देत आहे मला माझं- पाहायचंय. हो घर फाडलं. वाव पण मम्मा बघ ना किती छान आहे. छानच आहे ग. वाव ओवी तुझा चॉईस एवढा कधीपासून सुधारला. ओ अच्छा ओवी तुला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तू माझ्या हातातून खेचत होतास ना. वाव खरंच खूप 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 छान आहे. मला खूप आवडली. मी ना माझ्या पर्सच्या कलेक्शन मध्ये ही बॅग ऍड करणार आहे आता. खरंच थँक्यू 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 सो मच ओवी. गुड चॉईस. प्रोजेक्ट या ओमीनी रियासाठी पर्स आणली असं काही वाटत नव्हतं त्याच्या चेहऱ्याकडे बघून. कोणासाठी मागवली ते जाणे बाई. आय स्वेअर मला ना तुम्हाला सोडून द्यायची अजिबात इच्छा होत नाही या मीटिंगला. पण काय करू. हो बायकोला सोडून गर्लफ्रेंडला भेटायला निघालात आणि म्हणतात की बायकोला सोडून जावं असं वाटत नाही. हो असं काही नाही असं काय. बरं एक काम करतो कॅन्सल करून टाकतो मीटिंग चालेल. करा कॅन्सल करा. करतो काहीतरी कारण देतो आणि कॅन्सल करतो लगेच. हॅलो जोशी आजची मीटिंग काय आजची मीटिंग कॅन्सल वगैरे काय होणार नाहीये. सर निघालेत येतातच आहेत. ठीक थँक्यू. गंमत करत होते. कमिटमेंट केली तर पाळा ना. जा मीटिंगला. इतक्या गोड बायकोला एकटं सोडून कसं जाऊ मी. खूप जीवावर येत आहे माझ्या. पण मी एकटी कुठे आहे. म्हणजे तुमच्या आठवणी आहेत ना माझ्या बरोबर. आणखी आठवणी हव्यात का. नाही तुम्हाला उशीर होतोय ना. जायचंय ना. या 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 जायचंय जायचंय जायचंय. बाय बाय. आय लव्ह यू आय लव्ह यू. आणि मिस मी. आय विल. माझी बॅग आणि रुमाल आहे सगळं जागेवर आहे. थँक्यू थँक्यू. आणि लवकर या. लवकर या. Bye. Take care. अगं मम्मा इकडेस तू. अगं तुला घरभर शोधलं माहितीये मी. बरं ऐक ना मी बाहेर जाते. माझ्या ना फ्रेंडची बर्थडे पार्टी आहे आज. ती आम्हाला पार्टी देणार आहे. मी येते. बाय. मम्मा मम्मा अगं लक्ष कुठे आहे तुझं. कळलं. दादा वहिनीची काळजी करतेस ना. अगं मम्मा तू नको ना त्यांची काळजी करूस. ते दोघंही मजेत असतील तिकडे. अगं हो पण त्यांची एकदा खुशाली कळली असती तर बरं झालं असतं ना. पोचल्याचा फोनही नाही केला मग काळजी नाही का वाटणार मला. अगं मग तू फोन कर ना. तुला वाटतंय मी अजूनपर्यंत थांबली असेल. खूप फोन लावले मी पण दोघांचेही फोन लागत नाहीयेत. हो का. बरं थांब मी ट्राय करून बघते. बघ बघ तुझ्या हातनं तरी लागतोय का बघ. आपण एक काम करूया मी व्हिडिओ कॉलच करते. व्हिडिओ कॉल लागू दे बाई. हाय वहिनी. हाय रिया. वहिनी काय करतो. तुला माहितीये का म्हणजे आम्ही ना रुसलोय बरं का तुझ्यावर. म्हणजे मी कमी मम्मा जास्त. का का काय पोचल्याचा एक फोन तरी केलात का तुम्ही. कमाल आहे तुझी सई. अगं काळजी लागून राहते बाळा. सॉरी आई. म्हणजे हे सगळं काय चाललं होतं ना मला काहीच कळत नव्हतं. सरांनी अचानक प्लॅन चेंज केल्यामुळे ना हे सगळं घडलंय. प्लॅन चेंज म्हणजे
म्हणजे नाशिकला जायचं ठरलं होतं ना, पण सर अचानक इकडे अलिबागला घेऊन आले मला. अय्यो, वाव वहिनी, दादाने सरप्राईज दिलं तुला. कसला कमाल आहे दादा. बघितलं का मम्मा, वहिनी कशी लाजते ते. अगं बाई किती गोड दिसते. बरं सई, तुम्ही दोघे मजेत आहात ना? चला, माझी काळजी मिटली. देवा कुठे? सर कामासाठी बाहेर गेलेत, थोड्या वेळात येतीलच. काय रे देवा, बघितलंस मम्मा, दादा तिकडे गेल्यावर सुद्धा काम करत असतो. बरं वहिनी ऐक ना, मला तुमचा बंगलो दाखव ना, कसला लाविश दिसतोय. बर दाखवते. हे बघ. खरंच खूपच कमाल सरप्राईज दिले हा दादाने तुला. खूप छान आहे. बरं ऐक ना वहिनी, तू आपण आणलेले सगळे ड्रेसेस ट्राय केलेस का? आणि मेन म्हणजे दादाला ते आवडले की नाही ते सांग ना. काय ग सई, काय झालं? काही नाही आई, ते आई 1 मिनिट हा, बेल वाजते. एकच मिनिट. आत्ता कोण आलं असेल तिथे? अगं मम्मा, रूम सर्व्हिस वगैरे असेल. येस. सई जागिदा. हो मीच सर. थँक्यू. आई कुरिअर आलाय. कुरिअर? म्हणजे दादाने तुला अजून एक सरप्राईज दिलंय. वाव वहिनी, बघ ना उघडून त्यात काय आहे ते. चावटपणा करू नको, त्यांचं पर्सनल आहे ते. सई सई राहू दे, ते आता उघडू वगैरे नकोस, तुम्ही एन्जॉय करा. हा, आधीच तुझा खूप वेळ घेतलाय आम्ही. हिला काही काम नाहीये, तू ठेव आता फोन. अगं चालतं आमच्या. अगं वहिनी, तू एक काम कर, मला नाही सगळे अपडेट्स नंतर दे हा तू. मला पण निघायचंय, मला घाई आहे. यू गाईज एन्जॉय. ओके, बाय बाय. बाय बाय. बाय. काय मॅडम, तुम्हाला कसली घाई आहे? कुठे निघालात? अगं हेच तुला सांगायला मी तुला घरभर शोधत होते. अगं माझ्या फ्रेंडचा बर्थडे, ती आम्हाला बर्थडे पार्टी देणार आहे, म्हणून मी बाहेर जाते. अजून एक पार्टी. छान. चालेल, चल मी निघते, मला उशीर होतोय. अगं पण जाऊ बाय. का म्हणून विचारायचं असतं आईला. जाते सांगते सरळ. काय करू आता, कंटाळा आलाय खूप. घरी असले की वेळ कसा जातो ना कळत नाही, पण अशा अनोळखी ठिकाणी आल्यावर वेळ जाता जात नाहीये.